घरामध्ये कोणती चित्रे असावीत आणि नसावीत या संदर्भात वास्तुशास्त्राच्या मयमतम या ग्रंथात चित्रकर्म या विभागात ग्रंथकार सांगतात की देवालय व समाजातील सर्व वर्णीयांच्या निवासस्थानावरील भिंतीवर आत अथवा बाहेर लावायची जी चित्रे आहेत ती सदैव योग्य अशीच लावावीत. मात्र अशी चित्रे व त्यातील दृश्य सुमंगल कथांचे प्रतिपादन करणारी श्रद्धेयुक्त नृत्यांची चित्रे असलेली असावीत. अशी चित्रकर्म असलेली घरे समाजातील सर्व लोकांना सुख समृद्धीदायक ठरतात असं म्हटलेलं आहे. तर कोणती चित्रे नसावीत या संदर्भात मयमतमकार सांगतात. संग्रामम मरणम दुःखम देवासुर कथान्वितम नग्नम तपस्वी लीला चाभव्याधी न योजयत. आता संग्रामम म्हणजे अर्थात युद्धाची चित्रे. उदाहरणार्थ युद्धभूमी सुरू असताना अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना असणाऱ्याचे एक चित्र आहे बघा. आणि दुसरं चित्र आहे तीही युद्धभूमीवरचं चित्र आहे, पण युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान अर्जुनाला भगवद्गीता सांगतानाचे चित्र आहे. आता पहिलं चित्राऐवजी हे दुसरं चित्र आपण घरात लावायला काहीच हरकत नसावी असं मला वाटते भगवद्गीता सांगतानाच. दुसरं जे आहे ते मरणम म्हटलंय की मृत्यूचे प्रसंग असणारे चित्रे. आता उदाहरणार्थ गौतम बुद्धांनी पाहिलेली प्रेत यात्रा किंवा युद्धभूमीवर मरणाची वाट पाहत असलेले शरपंजरी पडलेले भीष्माचार्य यांचे एक चित्र आहे बघा. अशी चित्र लावून काय आपल्याला त्याचा बोध होणार आहे किंवा काय आनंद होणार आहे, तर अशी चित्र असणं योग्य नाही. पण याच लोकांचा गैरअर्थ घेऊन मृत आई वडिलांच्या चित्रे घरामधील फोटो लावू नयेत असा समाजामध्ये कोणीतरी गैरसमज पसरवला. अनेक लोकांनी आपल्या मृत आई वडिलांचे फोटो काढून टाकले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवोभव पितृदेवोभव असं म्हटलेलं असताना एक वेळ देवाला नाही नमस्कार केला तर चालेल, पण आपल्या आईवडिलांना देव मानून नमस्कार करावा असं सांगितलेलं असताना त्यांचे घरामध्ये फोटो लावू नयेत असं कोणतं शास्त्र सांगेल का हो? तर मरणम याचा अर्थ मरण सदृश्य चित्रे, अशी चित्रे किंवा मृत्यूच्या समयी काढलेले फोटो किंवा प्रेत यात्रेचे फोटो आपण म्हणू, असे फोटो आपण घरामध्ये लावणे योग्य नाही. पण पूर्वी जिवंत असतानाचे चांगले छान स्थितीतील काढलेले फोटो घरामध्ये लावायला काहीच हरकत नाही. अर्थात पूर्वजांच्या फोटोची माळच्या माळ लावणे हेही योग्य नाही. पण आपण ज्या व्यक्ती जिवंत पाहिलेले आहेत त्यांचे फोटो लावायला काहीच हरकत नसावी असं मला वाटते. आता दुःखम म्हणले संग्राम मरणम दुःखम. आता दुःखद किंवा उदास भाव असणारी चित्रे आपण काही ठिकाणी बघतो बघा. चिंतातुर स्त्रीचे चित्र, अनेक चित्रे असे काही घरामध्ये लावली असतात. तर अशा पोस्टरमुळे आपल्याला काय आनंद मिळणार आहे? देव